आहे माझ्या हातामध्ये DJ ॲक्शन 5 प्रो आणि तुम्ही पाहू शकता मी आता याच्यामध्ये अंडर वॉटर थोडंफार गेलो होतो. सो आता मी याची टेस्टिंग करणार आहे. गुड मॉर्निंग गाईज. आजचा आपला दुसरा दिवस आणि काल फार हातपाय वगैरे दुखू लागले माझे पूर्णपणे. आज प्रचंड गर्दी आहे स्विमिंग पूलमध्ये. आज आपण टेस्टिंग करणार आहोत DJ ॲक्शन 5 प्रो ॲक्शन कॅमेरा. सो बघूयात आज सक्सेसफुली आहे का आपला वॉटरप्रूफ ते. मी डायव्हिंग करणार आहे आणि आता जो माझ्या हातामध्ये आहे तो ॲक्शन कॅमेरा आहे आणि मोबाईल त्या साईडला आपण ठेवलेला आहे. आणि आय थिंक डायव्हिंग तर मी केली पूर्णपणे. सो बघू शकता की तुम्ही कॅमेराला आपल्या अजिबात झालेलं काही नाही आहे. अंडर डीप पण गेलो होतो. आपल्या कॅमेऱ्याची 20 मीटरच्या म्हणजे अंडर वॉटर जाऊ शकतो आपण 20 फीट अंतरामध्ये. सो त्याच्यानंतर 20 मीटरच्या पुढे जर प्रेशर सहन होणार नाही, नॉर्मल आहे. 5 ते 5.5 फुटापर्यंतच आहे. सो त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम आहे. आणि मी आता थोडक्यात मे बी विजिबिलिटी याच्यामध्ये दिसत असेल ते आता आपल्याला काय कळणार नाही. ज्यावेळेस एडिटिंगच्या वेळेस असेल त्यावेळेस सगळ्या गोष्टी समजून जातील आपल्याला. तर मी आता काही शॉर्ट्स हे तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की माझ्या हातामध्ये DJ ॲक्शन 5 प्रोच कॅमेरा आहे. सो मी मोबाईलमध्ये शूट घेतो. एक्झॅक्टली तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून जातील. सो एका हातात माझा मोबाईल आहे, एका हातात कॅमेरा आहे आणि हळूहळू थोडीफार ही गर्दी कमी व्हायलेली आहे स्विमिंगची. फीलिंग व्हेरी मच बेटर. आता पूर्ण 1 आवरपर्यंत माझ्या हातात कॅमेरा आहे म्हणजे कॅमेरा राहणार आहे आणि तसंच मी स्विमिंग करणार आहे आज. सो आज फायनली सगळं चेक करूनच बघायचं आपल्याला. तो डीप वॉटरमध्ये मी स्विमिंग करत होतो आणि आता मी एक्झॅक्टली पाण्याखाली माझा कॅमेरा घालणार आहे. मोबाईल इज नॉट अ वॉटरप्रूफ, इट इज अ वॉटर रेजिस्टन्स. सो मी आता ॲक्शन 5 प्रो कॅमेरा घालणार आहे समोरच्या तुमच्या सगळ्यांच्या समोर, ते पण विदाउट एनी एडिटिंग. सो जस्ट स्टार्ट. ओके, हे बघा. आणि फक्त बबल्स वॉटरचे येतात, बाकी काय नाही. 1-2 राऊंड मारायचे आज. सध्या आहे गर्दी तर खूप आहे. सकाळी सकाळी आलेलो आहो 9 वाजता आणि थोडीशी धाकधूक होत होती की वाटलं होतं आता वॉटरप्रूफ आहे ना, कारण की शेवटी पैशाचा विषय आहे. त्याच्यामुळे पण ठीक आहे, आता कुठला फिअर वगैरे नाही आहे. पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे. कंपनीनं दावा केला होता तो पूर्णपणे आहे. ओके, परत एकदा जाऊन येऊ पाण्याखाली. बघू, लेट अस चेक गाईज. ओके, सो आता मी पासून ते तिथपर्यंत
थोडंसं खालून जाण्याचा प्रयत्न करणार आहे. फ्लोटिंग बी एक प्रकारचं स्विमिंगच आहे. सो आता आपण त्याच्यामध्ये करणार आहोत पाण्यावर तरंगणार. ओके, सो आता बघा. फार हातापायाचा बुगा झाला सगळा. हे सगळं दुखायला लागले. बरेच दिवस झालं गॅप पडला त्याच्यामुळे हे पण दुखायला लागलेत माझे. हे सगळं पूर्ण थँक्यू. तर गाईज पूर्ण 1 तास झालेला आहे आणि आता मी बॅक निघतो आपण, कारण की बराच वेळ झालेला आहे. सो आता 1 आवर तर कंप्लीट झाला आपला पूर्णपणे. सेकंड डे पण सक्सेसफुली आपण कंप्लीट केलेला आहे. असंच रेग्युलर येण्याचा प्रयत्न करू आणि ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करता. सो स्टे ट्यून आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी. सो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.